आणि यानंतर बातमी आहे एका लढाईची, जिद्दीची आणि शौर्याची। दहशतवाद्यांच्या 9 गोळ्या झेलून सुद्धा चेतन कुमार चिता यांना जीवनदान मिळालेलं आहे। 1.5 ते 2 महिने त्यांच्यावरती दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि आता ते बरे झालेत आणि घरी जाण्यासाठी त्यांना डॉक्टरांची परवानगी सुद्धा मिळाली आहे। चेतन कुमार चिता सीआरपीएफचे कमांडंट, यांच्याकडे बघितलं की देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय येतो। शत्रूच्या 1-2 नाही तर तब्बल 9 गोळ्या झेलूनही चेतन कुमार यांनी हार मानली नाही। 50 दिवस मृत्यूशी झुंज दिली आणि आज ती यशस्वी झाली। कोमात गेलेले चिता शुद्धीवर येतील की नाही याची शाश्वती नव्हती, पण आज ते बोलू शकतात। दिल्लीतल्या एम्स रुग्णालयातून चेतन कुमार चिता यांना 50 दिवसानंतर डिस्चार्ज मिळाला। They just fight for the nation, they defend the nation, and I'm very proud that Chetan has done. The day I came here, when he was brought from Srinagar, and the condition which I saw was, really difficult to imagine that he could be back to life and talking to me. काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यामध्ये 14 फेब्रुवारीला झालेल्या चकमकीत चिता जखमी झाले होते। त्यांच्या डोक्यामध्ये गोळी घुसली होती, सांध्यामध्ये फ्रॅक्चर होतं, उजव्या डोळ्यालाही मार लागला होता, त्यामुळे ते कोमात गेले। पण डॉक्टरांची शर्थ आणि चिता यांची इच्छाशक्ती याच्या जोरावर त्यांनी मृत्यूलाही परत पाठवलंय। इतनी सीवियर इंजरीज के बाद कुछ ना कुछ डिसेबिलिटीज़ हैं उनकी, जो कि हम धीरे धीरे करके रिहैबिलिटेशन, फिजियोथेरेपी, डाइट कंट्रोल से हम होप कर रहे हैं कि वो पूरी तरह से वापस अपनी नॉर्मल लाइफ में आएंगे। चेतन बचपन से ही वॉज वेरी मच बहुत स्पोर्ट्स में बहुत एक्टिव था एंड ही वॉज वेरी गुड, डिबेट्स वगैरह में बहुत पार्टिसिपेट करता था। ही ऑलवेज वेंट अहेड, हर वक्त आगे जाकर के चीज़ें अपने आप अपने चेंज करने में विश्वास करता है। चेतन कुमार आज तरी पायावर उभे राहू शकत नाहीत, पण 9 गोळ्या शरीरावर झेलून पुन्हा उठून बसण्याचं बळ त्यांच्या अंगी आहे। भविष्यात पुन्हा लष्कराचा गणवेश परिधान करून शत्रूच्या सैन्याला गारद करण्याची त्यांची इच्छा आहे। त्यांच्या जिद्दीला माझाचा सलाम आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नवी दिल्ली।